नमस्कार. आज आपण एक किचनचं पॅटर्न शिकणार आहोत. त्याला कळीचा आकारही म्हणता येईल किंवा स्ट्रॉबेरी शेपही म्हणता येईल. त्यासाठी मी इथे 2 कलरचे मोती घेतलेत. एक 5 नंबरचे कलरचे मोती आहेत हे. एक पोपटी कलर आहे, एक राणी कलर आहे. 40 नंबरचा थ्रेड घेतलाय, तो थोडा घट्ट आहे त्याच्यामुळे, किंवा तुम्ही 30 नंबरचा जरी वापरला तो डबल करून वापरा. तर मी माझ्या वायरला गाठ मारून घेतली आणि सुईमध्ये तो ओवून घेतला आहे. तर सुरुवातीला मी 5 राणी कलरची मणी घालणार आहे. पाच मणी घातले. आता ह्या 5 मण्यांमधनं सुई मी परत एकदा अशी पूर्ण फिरवून त्याचं गोल सर्कल तयार करणार आहे. असा शेप दिसेल. आता आपल्याला ना हा त्रिकोण असा ठेवून, तुम्ही असा जरी पकडला तरी असा त्रिकोण येणार आहे. तर मी असा फिरवून, म्हणजे मी असा शेप घेतलेला आहे. आता इथे मी 4 मणी घालून ह्या मण्यामधनं सुई परत बाहेर काढणार आहे. हे बघा, मी 4 मणी घातलेत आणि हा आपला पहिला एक मणी. असं 5 मणी आलेत. हे बघा. आता आपण अशीच म्हणजे डिझाईन पकडत अजून एक करणार आहोत. तर आता हे वरच्या दिशेने ना हा एक एक राहील आणि खालच्या दिशेने असे 2-2 मणी सुटतील. तर आता मी तिसरा विन म्हणजे षटकोन पंचकोन करायचा आहे. तर मी ह्या मण्यामधनं बाहेर येणार, म्हणजे ह्या आणि ह्या मण्यातून फिरवून सुई खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे. आता परत मी सुईमध्ये 4 मणी घेणार आहे. आता ह्या मण्यातून आपली सुई बाहेर आलेली आहे. त्याच मण्यातून मी वरतून खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे सुई. हे बघा. आता इथे आपल्याला ह्या 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढावी लागणार आहे. 1, 2 आणि 3, कारण आपल्याला चौथा इथं पूर्ण करायचं, म्हणजे वरच्या दिशेने आपले एक एकच मणी राहणार आहेत. आता मी 3 मण्यांमधनं सुई फिरवून घेते. बघा, हे 3 असे पूर्ण केले. आता चौथा आपल्याला ना जोडायचं आहे. तर चौथा जोडताना हे फिरवून घ्यायचे. आता वरच्या साईडने येणार आहे म्हणून आपलं इथे 1 मणी येणार आहे आधी. एक मणी घेऊन बघा, हा पहिला पंचकोन आहे. तर हा 1 मणी सोडून हा जो आहे साईडचा मणी, त्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आणि अजून 2 मणी घालून तो पंचकोन पूर्ण करायचा आहे. आता हे बघा, आपण ह्या मण्यामधून निघालो, 1 मणी घातला, परत ह्या मण्यातून खाली आलो. आता हे 2 मणी घालून सुई परत ह्या मण्यातून वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे, म्हणजे आपला इथे चौथा पंचकोन तयार होणार. हे बघा, हे असं. आणि वरच्या दिशेने असा एक छोटासा चौकोन तयार होतो इथे. आता काय करायचं, सुई आपली वरच्या दिशेने, तर ह्या 4 मण्यांमधनं एकदा सुई अशी पूर्ण फिरवून घ्यायची. हे बघित असं
आता काय करायचं, एक मणी घालून ही चौकोनातली जागा आपल्याला भरून काढायची, म्हणजे कळीसारखं जे खाली टोक आलेलं आहे ते टोक करायचे. तर सुई माझी आता वरच्या दिशेने आहे, त्याच्या हे बघा सुईत मी एक मणी घातलाय, सुई आपली वरच्या दिशेने, तर त्याला असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आणि हा त्याच्या समोरच्या मण्यातून खालून वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे तो मणी असा वरती टोक दिसेल बघा असं. आता काय करायचं, फिरवून ह्या पाच साईडला बाहेर काढते सुई. हे ओढून घ्यायचे. आता इथे आपल्याला ना प्रत्येक लाईनीवर 4चा चौकोन पूर्ण करायचा आहे. आता इथे जो येणारा चौकोन आहे, म्हणजे इथे जे येणार आहे पाकळी, त्याला आपल्याला 2 पोपटी कलर आणि 1 राणी कलर घ्यायचा. हे बघ, आता आपली ह्या मण्यातून सुई बाहेर आलेली आहे, त्याच मण्यातून सुई आपण बाहेर काढणार आहोत. हे असं दिसेल. आता परत पुढच्या ह्या मण्यामध्ये यायचे. कलर आणि एक पोपटी कलर. पहिले आपण चौकोन करायला 3 मणी घेतले, पण आता इथून सगळीकडे 2-2 मणी येणार आहेत आणि शेवटी 1 येणार आहे. आता इथे बघा, हा एक पोपटी आणि हा एक राणी कलरचा तयार आहे. तर मी सुईमध्ये एक राणी कलर आणि एक पोपटी कलर घातलाय आणि ह्या पोपटी कलर मधनं तो मी असा काढून घेते. हे असं तयार झालंय. आता ह्या पुढच्या मण्यात यायचंय. आता इथे 2 पोपटी कलरचे मणी येणार आहेत. तर ह्या साईडचा जो राणी कलरचा मणी आहे त्यातून आणि सुई ज्या मण्यातून निघाली आहे त्यातून असे 2 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढणार आहे. आता पुढच्या मण्यातनं अजून एका पुढच्या मण्यातून बाहेर यायचंय. आता इथे एक राणी कलरचा मणी आणि एक पोपटी मणी. या पोपटीमधून आणि राणी कलरमधनं बाहेर काढायचं आहे. तर पुढच्या मण्यातनं बाहेर काढायची सुई. आता इथे 2 पोपटी कलरचे मणी येणार आहेत. आणि ह्या राणी कलर आणि या खालच्या राणी कलरमधनं अशा 2 मण्यांमधनं मी सुई
बाहेर काढणार आहे. पुढच्या मण्यामधून सुई बाहेर काढायची. इथे फक्त एक लक्षात ठेवायचं की हे दोन पंचकोन जे आलेत त्याच्यामध्ये हा जो होल दिसतोय तिथे एक राणी कलर आणि एक हिरवा येणार आहे. आणि हे जे येईल इथे असा खड्डा तयार झालेला आहे दोन पंचकोनामध्ये. आणि ह्या पंचकोनामध्ये हे दोन मणी सोबत आहेत. हे जिथे सोबत आहेत तिथे हिरवाच मणी येणार आहे. आणि इथे जिथे होल झालेला आहे तिथे एक राणी कलरचा मणी येणार आहे. तर आता आपल्याला एक राणी कलर आणि एक पोपटी कलरचा मणी घालायचा आहे. हे बघा हे असं. आता ह्या पुढच्या मण्यातून सुई मी बाहेर काढते. आता इथे दोन पोपटी कलरची मणी ना. तुम्हाला व्हिडिओमध्ये माझी पेट बसलेली दिसत असेल माझ्याजवळ. हे आमचं गुणील बाळ. हे बघा हे दोन पोपटी. आता इथे बघा हा शेवट आला आहे आपला. तर ऑलरेडी इथे राणी कलरचा मणी आलेला आहे. तर हे 1 2 3 3 मणी आपल्याकडे तयार आहेत. मी सुई ह्या बाजूच्या राणी कलरमधनं वरच्या दिशेने बाहेर काढते. आणि इथे एक पोपटी कलरचा मणी घेऊन हा चौकोन पूर्ण करते. हे बघा शेवटी हे 3 आलेत. 1 2 3. तर आता ह्या बाजूच्या राणी हे पोपटी कलरमधनं सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे. वरच्या साईडनी पाहिलं तसे हे दोन हे दोन हे दोन हे दोन असे मणी दिसतील. म्हणजे 8 मणी तयार आहेत. आता ह्या 8 वर आपल्याला परत 5 मण्यांचं सर्कल करायचं आहे. 5 5 मण्यांचं. म्हणजे आता 2 मण्यांवर आधी मी विणकाम करणार आहे. हे बघा सुई माझी इथून आलेली आहे बाहेर. आता विणकाम करताना लक्षात ठेवायचं की आपल्याला पंचकोन कुठे करायचा आहे. तर जिथे असं 3 ग्रीन कलरचा व्ही आकार दिसेल इथे, तर आता सुई आपली ह्या मण्यातून आलेली आहे. मी अजून ह्या पुढच्या मण्यातून म्हणजे हा खालचा मणी सोडून देऊन ह्या पुढच्या मण्यातनं सुई मी बाहेर काढणार आहे. आता इथे मी 3 मणी घालणार आहे. तीन मणी घालून हा जो म्हणजे ज्या मण्यातनं सुई बाहेर आली त्याच्या मागचा जो मणी आहे हा, हे बघा हा सुई घातलेला, तो आणि सुई ज्यातनं निघाली आहे तो, असे हे 2 मण्यातनं मी बाहेर काढून घेते. हे बघा इथे असा पंचकोन तयार झाला. आता काय करायचं आहे, ह्या पंचकोनातला हा जो मणी आहे साईडचा, त्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता सुईमध्ये बघा हा 1 मणी आणि हे खालचे 2 मणी, असे 3 मणी तयार येतात. आता मी 2 मणी घालणार आहे. आणि सुई अशी उलट्या दिशेने घालणार आहे. हे बघा हा 1 आणि हा 1, ह्या 2 मधनं. इथे हा एक पंचकोन तयार झाला आहे. आता आपण फिरवून घ्यायची सुई 1 2 3
4 आणि 5 मण्यांमधनं 1 म्हणजे आपण आता जो पंचकोन विणलाय त्यातनं तर निघणारच आहे सुई पूर्ण आणि खालच्या 2 मधून. आता हे बघा 1 2 ह्या 2 मधनं बाहेर काढायची सुई. हे छोटं असल्यामुळे बोटात पकडायला थोडा त्रास होतो. आता हे बघा आपल्याकडे पंचकोनातले 3 मणी तयार आहेत. हे खालचे 2 आणि हा साइडचा एक 3. हे 2 मणी घातलेत. या साइडच्या मण्यामधनं सुई फिरवून घेते. आता हा शेवटचा आपला पंचकोन चालू आहे. तर आपल्या सुईमध्ये आपल्याकडे सुईमध्ये म्हणते साइडने आपले 4 मणी तयार आहेत. ह्या पंचकोनातला 1, हे खालचे 2 आणि ह्या पहिल्या पंचकोनातला हा साइडचा. तर आता मी सुई आहे त्या वरच्या मण्यातून बाहेर काढते. आता इथे 4 असल्यामुळे मी फक्त एकच मणी घेऊन हा 5वा पंचकोन पूर्ण करणार आहे. बघा हे बघा 1 2 3 4 हा साइडचा जो पंचकोन आहे त्यातल्या ह्या मण्यातून सुई काढून घेणार आहे. खालच्यासारखंच आपलं जिथे आपण खालच्या गुलाबी मण्यांचं केलं होतं तसाच इथे आता एक वरती छोटा चौकोन तयार झालेला आहे. बघा हा मी सुई फिरवून दाखवते. 1 2 3 4. आता सुई पूर्ण फिरवून परत इथे वरती आणायची आपल्याला. तो पंचकोन थोडा टाईट करून घ्यायचा आहे. हे बघा आता हा चौकोन दिसतोय का, तर त्यातनं पण एकदा सुई पूर्ण अशी फिरवून घ्यायची आहे. आता खाली जसं हे टोक केलं होतं एक मणी घालून, तसंच इथं पण आपल्याला बंद करायचं आहे. तर मी सुईमध्ये एक मणी घालणार आहे. सुई बघा माझी ह्या दिशेने आली आहे, खालच्या दिशेने आहे. तर त्याच्या विरुद्ध मी घालणार आहे. त्याच्या समोरच्या मण्यातून इकडनं वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. असं हे टाईट करणार आहे. असा छान आकार तयार झाला आहे. आता वायर खालच्या दिशेने नेऊन एक 4-5 मण्यातनं नेऊन वायर कट करायचं आहे. ते मी आता गाठ मारून घेते. गाठ मारल्यानंतर पण एक 3-4 मण्यातनं वायर फिरवून घ्यायचं आहे. असं छानसा कळीसारखा आकार तयार झाला. तुम्ही हे वेगवेगळ्या रंगात करू शकता. आता इथे माझ्याकडे ना किचनला लावायला अशी बाजारात हुक मिळतात बघा. जर कोणाकडे ते इन्स्ट्रुमेंट असेल तर ते घेऊन म्हणजे ह्या मण्याचा जो होल असतो ना त्यातनं हे तुम्ही बाहेर काढू शकता. आता माझ्याकडे मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा छोटा एक राऊंड होता माझ्याकडे, तर तो मी घालून दाखवते तुम्हाला. हे बघा हा मणी
या मण्यातून काढायचं आहे, किंवा तिथे तुम्ही दोऱ्याचं असा एक राऊंड करूनही घेऊ शकता, किंवा एकदम छोटे मणी असतील तुमच्याकडे तर त्याचा तुम्ही हुक केल्यासारखा ते करू शकता. हे आता मी किचनला अडकवण्यासाठी असं हे दाखवण्यासाठी केले तुम्हाला, कारण हे बघा हे असं अडकवलंय. इथे तुम्ही ते किचनचं मागचं अडकवू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. थँक्यू.